मिरज एसटी स्टँड समोरील बेकायदेशीर पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची धडक कारवाई. 15 ते 17 जण ताब्यात. मिरज शहर पोलिसांची छापेमारी. पत्ते, मोबाईल व जुगाराचे साहित्य जप्त. मिरज शहरातील एसटी स्टँड समोरील परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर पत्त्यांच्या क्लबवर मिरज शहर पोलिसांनी धडक कारवाई करत 15 ते 17 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला. अनेक दिवसांपासून या ठिकाणी बेकायदेशीररित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून पत्त्यांचे संच, मोबाईल फोन तसेच जुगारासाठी वापरले जाणारे इतर साहित्य जप्त केले. शहरातील अत्यंत वर्दळीच्या एसटी स्टँड परिसरात हा बेकायदेशीर क्लब सुरू असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्यासह गजानन बिराजदार, शक्ती पोखलेकर, सचिन काकडे, किरण पुजारी, सचिन आयवडे, राहुल गोसावी, मिलिंद पाटोळे आणि संतोष पाटील यांच्या पथकाने सहभाग घेतला. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई मिरज शहर पोलीस करत आहेत.